हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? तर मी सुप्रिया, तुमचं माझ्या न्यू ब्लॉगवरती खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, आज आहे सोमवार आणि आजचं वातावरण थोडंसं खराब आहे कारण थोडंसं क्लाउड दिसत आहे आणि ऊन थोडंसं पडत आहे आणि थंडी तर आहेच. तुम्हाला दिसते मी जॅकेट घातलेलं आहे, थंडी वाजते. पण तरी पण म्हटलं चला बाहेरून जरा फिरून येऊया, जरा बरं वाटेल म्हणून मी बाहेर आलेले आहे. तर मी तुम्हाला आता दाखवते की म्हणजे आजच्या ब्लॉगचा आपला जरा नवीन टॉपिक आहे. कारण काही दिवसापासून ना लक्झेंबर्गमध्ये आता स्प्रिंग डेजला सुरुवात झालेली आहे, म्हणजे ज्याला आपण वसंत ऋतू म्हणतो. आणि याच्यामध्ये काय होतं, झाडांना छान अशी पालवी फुटते, फुलं उमलतात, फुलांचे छान छान कलर बघायला भेटतात. तर असंच लक्झेंबर्गमध्ये सुद्धा झालेलं आहे. लक्झेंबर्गमध्ये स्प्रिंग डेज कसे असतात आणि नेचरमध्ये काय काय चेंज होतो किंवा लक्झेंबर्ग स्प्रिंग डेजमध्ये कसं दिसतं, मी आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्हाला हे नक्की आवडेल, तर आपला ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर तुम्हाला समोर दिसत असेल मी आता कुठे आहे. तर हे जे तुम्हाला दिसतंय ना, हे तुम्हाला म्युझियमसारखं दिसत असेल, पण ॲक्च्युअलमध्ये ती बँक आहे ज्याचं नाव स्फूर्कीज आहे. खूप जुनी बँक आहे, जवळपास 170 इयर्सची ओल्ड बँक आहे. तर बघायला खूप छान आहे, आतमध्ये पण छान असतं बँकेमध्ये, पण बँकमध्ये व्हिडिओ अलाउड नाही आहे. मस्त वाटते बघायला. तिथे फ्लॅग लावलेले आहेत, लक्झेंबर्गचा आहे, युरोपियनचं एक आहे आणि बँकचं एक आहे. तर त्याच्यासमोर ना अशी छान छान फुलंसुद्धा उमललेली आहेत, ते सुद्धा तुम्हाला मी दाखवते. तर तुम्हाला दिसत असेल किती छान फुलांचे कलर दिसतात. तर हे सगळे टुलिप्स आहेत, रेड आणि असं व्हायलेट कलरमध्ये आहेत. त्याचबरोबर इथून ट्रामसुद्धा जातात, तुम्हाला ट्राम दिसत असेल. ट्राम नाही तर आणखीन ह्या कंट्रीचं ना असं एकदम म्हणतात ना, एकदम सुंदरता अशी वाढवलेली आहे. खूप छान ॲडव्हान्स ट्राम आहे तिथे आणि फ्री पब्लिक ट्रान्सपोर्टेशन असल्यामुळे ट्राम, ट्रेन, बस सगळं फ्री आहे. तर असे पक्षीसुद्धा बघायला भेटतात. काही दिवसामध्ये ना म्हणजे पाठीमागे अजिबात पक्षी वगैरे बघायला भेटत नव्हते, पण आता ऊन चालू झाल्यामुळे पक्षीसुद्धा बघायला भेटतात. तुम्हाला त्याच्यावर नाव पण दिसत असेल बँकेचं बघा. तर युरोपमधील नाही खूप फेमस बँक आहेत. तर तुम्हाला समोर ते लोक दिसत असतील बघा. तर इथे ना आता टूर वगैरे सुरू झालेले आहेत, म्हणजे वर्ल्ड टूरवरती लोक येतात. तर ही ना इंडियन लोक आहेत, इंडियन टूर आहे. पण मी लांबून बघितलं तर त्यांच्यावरूनच समजते की इंडियन लोक आहेत म्हणून. तर अशा आता ह्या सीझनमध्ये म्हणजे आता उन्हाळ्यामध्ये ना अशा भरपूर टूर येतात. तर मी आत्ता कुठे आहे तुम्हाला दाखवते. तर मी आत्ता पार्कमध्ये आली आहे, तुम्हाला समोर दिसत असेल पार्कच आहे. आणि इथे सुद्धा छान छान असे फुलांचे कलर बघायला भेटतील, तुम्हाला दाखवते मी. तर हे तुम्हाला वरती दिसत असेल पिंक कलरचं, खूप छान दिसतं. आज जरा ऊन कमी आहे त्यामुळे, नाहीतर उन्हात एवढं छान वाटतात ना हे कलर, मस्त दिसतात. आणि समोर पार्क आहे, तिथे एक झाड आहे समोर, पण त्याची फुलं जरा कमी दिसतात आहे कारण आता गळून पडलेले आहेत वेदरमुळे थोडे. हे आत्ता ना पार्कमध्ये जशी थंडी संपली तशी झाडांना आता छान छान असे उगवायला लागले आहेत आणि पालवी पण फुटलेली दिसत असेल तुम्हाला. स्नोमध्ये सगळं नाही असं
खराब झालेलं असतं, पूर्ण झाडे मरून गेलेली असतात. आणि आता हे बघा छान असं दिसायला लागलेलं आहे सगळं, असं मस्त वाटतंय. तर तुम्हाला एक मोठं झाड दिसत असेल, त्याच्या बाजूला सुद्धा एक छान असं मोठं झाड होतं, पण ते ना असं त्याला काहीतरी म्हणजे वाळवी वगैरे असं काहीतरी लागलं म्हणून ते त्यांनी कट केलेलं आहे. तर त्या झाडाचा ओंडका तिथे ठेवलेला आहे की लोकांना कळावं की कशासाठी ते झाड कट केलेलं आहे म्हणून. तर मी तुम्हाला ते दाखवते. तर हे तुम्ही बघू शकता बघा, हे झाड आहे ते. तर इथे ना ह्या झाडाचा फोटोसुद्धा लावलेला आहे आणि इथे सगळं लिहिलेलं आहे की हे झाडांनी कट का केलं, ते की लोकांना कळावं की झाड का कट केलं, काय रिझन होतं म्हणून. त्याच्यावरती सगळं लिहिलेलं आहे. तर लोकांना इथे कसं झाडं खूप लावायला आवडतात, म्हणजे नेचरची खूप जास्त आवड आहे. त्यामुळे उगाच लोकांना गैरसमज होऊ नये म्हणून यांनी असं लावलेलं आहे ते पोस्टर असं. आणि हे तुम्हाला दिसत असेल की एवढं मोठं झाड होतं हे. म्हणजे ब्लॉग्स तर टाकलेले आहेत आधी त्या झाडाचे होते तेव्हा, पण आता रिसेंटली काही 1-2 महिन्यापूर्वी त्यांनी कट केलेलं आहे. तर तुम्हाला हे जे झाड दिसतंय हे ॲपलचं झाड आहे. याला छोटे छोटे ॲपल येतात. जेव्हा येतील तेव्हा मी दाखवेनच तुम्हाला. पण हे ॲपल झाड आहे, गेल्या वर्षी पण खूप जास्त ॲपल्स लागलेले आहेत, पण कोणीही तोडून वगैरे खात नाही. हे सुद्धा ॲपलचंच आहे बघा. आणि छान असं फुलाचं झाड आहे इथे. तर खूप मोठं असं पार्क आहे. तर इंडियामध्ये सुद्धा कसं होतं ना, वसंत ऋतू असतो, पण कसं होतं इंडियामध्ये 12ही महिने आपला सीझन चांगला असतो, ऋतू चांगला असतो. त्यामुळे कसं झाडांची पूर्ण पानं गळून पडत नाहीत. त्यामुळे त्याच्यामध्ये कसं होतं, जे जुने पानं असतात त्याच्यामध्येच नवीन पालवी फुटायला सुरुवात होते. त्यामुळे कधी शरद ऋतू संपतो आणि वसंत ऋतू चालू होतं हे समजतच नाही. पण इथे लक्झमबर्गमध्ये तसं नाही आहे. इथे कसं होतं, जेव्हा स्नोचे दिवस चालू होतात, म्हणजे ज्या वेळेला फॉल सीझन म्हणतो, ज्यालाच आपण शरद ऋतू म्हणतात, त्यावेळेला झाडांची पूर्ण पाने गळून पडतात आणि पूर्ण झाडे मोकळी होतात. आणि त्याच्यानंतर लगेचच वसंत ऋतू चालू होतो. त्यामुळे लगेच कळून येतं की वसंत ऋतू चालू झालेला आहे म्हणून. पण इंडियामध्ये तसं नसतं. इंडियामध्ये जास्त कोणाशी झाडांची पाने गळून पडत नाहीत, त्यामुळे कळून येत नाही. पण इथे ते कळून येतं. म्हणून म्हटलं चला तुम्हाला आता दाखवूया की लक्झमबर्गमध्ये स्प्रिंग सीझन कसा असतो आणि लक्झमबर्ग त्याच्यामध्ये कसं दिसतं ते. तर तुम्हाला आता दिसत असेल बघा, मस्त असं गवत कट केलेलं आहे लोकांना बसण्यासाठी आणि लोक इथं एन्जॉयसुद्धा करतात. लोकांचं कसं असतं, पर्सनल लाईफ आणि आपलं वर्क लाईफ हे सगळं वेगळं ठेवतात. तर मंडे टू फ्रायडे फक्त काम करतात आणि त्याच्यानंतर फक्त फॅमिली टाईम देतात. सॅटर्डे संडे फुल फॅमिलीसोबत असतात. त्यावेळेला इथे एवढी गर्दी असते ना की म्हणजे बसायला सुद्धा जागा नसते. त्यावेळेला मी तुम्हाला नक्की दाखवेन की इथे लोक समर डेज कसे एन्जॉय करतात ते. आणि समोर एक झाड दिसत असेल बघा, ज्याला खूप छान अशी फुलं आलेली आहेत. तर हे झाड तुम्हाला दिसत असेल, नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ बघायला आवडत असेल जर कोणी शेवटपर्यंत बघत असेल तर. इथे कसं आहे ना, थोडंसं जरी ऊन पडलं ना की लगेच लोक जॉगिंगसाठी बाहेर पडतात किंवा चालण्यासाठी वगैरे छान एन्जॉय करतात. थोडं कारण इथं कसं ऊन भेटतच नाही, त्यामुळे थोडंसं जरी ऊन पडलं तरी लोक बाहेर खूप जास्त असं फिरताना दिसतात, वॉकिंगसाठी वगैरे आलेले असतात. तर सॅटर्डे संडेला फुल असतात पार्क, पण आता कसे वर्किंग डेज आहेत त्यामुळे क्वचितच लोक दिसतात बाहेर. तर अशी ठिकठिकाणी ना फुले उमललेली दिसतात. तर इथे समोर सुद्धा दिसत असतील बघा तुम्हाला. इथे सुद्धा बघा लोकांना असे बसायला बाक वगैरे ठेवलेले आहेत आणि इथे पण छान छान असे फुलं उमललेले आहेत. तर मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, ते झाड कट करून काढलेलं आहे. तर ते हे झाड आहे बघा, ते अजून पूर्ण मुळासहित ते बाहेर काढणार आहेत, कारण दुसऱ्या झाडांना त्याचं असं जे बुरशी आहे वगैरे किंवा ती फंगस आहे ते लागू नये म्हणून. तर हे समोर दिसतं ह्याच्यासारखंच झाड होतं मोठं.
तर मग कसा वाटला हा ब्लॉग मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि भेटू लवकरच अशा एका छान अशा न्यू ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.